अस्थिघनता आणि वेदना निवारण शिबिरात 77 जणांची तपासणी. आरोग्यधामच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर. आरोग्यधामच्या वतीने रविवारी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात अस्थिघनता तपासणी आणि वेदना निवारण शिबिरात 77 जणांनी सहभाग नोंदवला. यात 50 जणांनी अस्थिघनता तपासणी तर 27 जणांनी वेदना निवारण शिबिरात भाग घेतला. 33 महिला तर 17 पुरुषांनी अस्थिघनता तपासणी केली. अस्थिघनता तपासणीमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये सर्वाधिक कॅल्शियमची कमतरता तर वेदना निवारण शिबिरात टाच आणि गुडघेदुखीचा सर्वाधिक त्रास असल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर उदय कुलकर्णी यांनी दिली. स्टोनचे रुग्ण मात्र आढळले नसल्याची माहिती टेक्निशियन विद्याधर पडवळ यांनी दिली. वेदना निवारण शिबिरामध्ये 20 महिला आणि 7 पुरुषांनी भाग घेतला. यात टाचदुखी आणि गुडघेदुखीचा त्रास दिसून आला. कॅल्शियमची कमतरता असल्यास हाडे कमकुवत होतात, वेदना होतात, स्नायू कमकुवत होतात, दात आणि नखे खराब होतात, हृदयाचे आरोग्य बिघडते आणि रक्त गोठण्याची समस्या निर्माण होऊ शकते. पुरुष आणि स्त्रियांच्या हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण समान नसते. पुरुषांच्या हाडामध्ये कॅल्शियमचे प्रमाण स्त्रियांच्या तुलनेत जास्त असते. वृद्धत्वामुळे पुरुष आणि स्त्रिया दोघांच्याही हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण कमी होत जाते. पुरुष आणि स्त्रियांच्या हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण वयानुसार, हार्मोनल बदलानुसार आणि शारीरिक आकारमानानुसार बदलते. मेनोपॉजनंतर इस्ट्रोजनची पातळी कमी झाल्यामुळे स्त्रियांच्या हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण वेगाने कमी होते. त्यामुळे त्यांना ऑस्टिओपोरोसिसचा धोका जास्त असतो. कॅल्शियमची कमतरता असल्यास हाडे कमकुवत होतात, वेदना होतात, स्नायू कमकुवत होतात, दात आणि नखे खराब होतात, हृदयाचे आरोग्य बिघडते आणि रक्त गोठण्याची समस्या निर्माण होऊ शकते. डॉक्टर उदय कुलकर्णी.